जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 5वा. मंत्रांचा समास 6वा. शुद्ध ज्ञान निरूपण नाम. श्रीराम समर्थ. एक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे या नाव ज्ञान. जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक वोसरे, समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान. मनबुद्धी अगोचर, न चले तर्काचा विचार, उल्लेख परे होनी पर या नाव ज्ञान. जेथे नाही दृश्य भान, जेथे जाणीव हे अज्ञान, विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलिजे. सर्व साक्षी अवस्था तुर्या, ज्ञान ऐसे म्हणती तया, परी ते जाणीजे वाया पदार्थ ज्ञान. दृश्य पदार्थ जाणीजे, त्यास पदार्थ ज्ञान बोलिजे. शुद्ध स्वरूप जाणीजे या नाव स्वरूप ज्ञान. जेथे सर्वची नाही ठाईचे, तेथे सर्व साक्षत्व कैचे, म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे मानूची नये. ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या प्रत्यक्ष द्वैत, म्हणून शुद्ध ज्ञान ते स्वतंत्र वेगळेची असे. एक शुद्ध ज्ञानाचे लक्षण. शुद्ध स्वरूपाची आपण या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान जाणीजे श्रोती. महावाक्य उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा तो विचारची केला पाहिजे साधके. महावाक्य उपदेश सार, परी घेतला पाहिजे विचार, त्याच्या जपे अंधकार न फिटे भ्रांतीचा. महावाक्याचा अर्थ घेता, आपण वस्तूची तत्वता, त्याचा जप करिता वृथासीनची होय. महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण. शुद्ध लक्षांशे आपण वस्तूच आहे. आपला आपणासी लाभ हे ज्ञान परम दुर्लभ, जे आदिअंती स्वयंभ स्वरूपची स्वय. जेथून हे सर्वही प्रगटे आणि सकळही जेथे आटे, ते ज्ञान जालिया फिटे भ्रांती बंधनाची. मते आणि मतांतरे, जेथे होती निर्विकारे, अति सूक्ष्म विचारे पाहता ऐक्य. जे या चराचराचे मूळ, शुद्ध स्वरूप निर्मळ, या नाव ज्ञान केवळ वेदांत मते. शोधिता आपले मूळ स्थान, सहजची उडे अज्ञान, या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. आपणासी ओळखो जाता, अंगी बाणे सर्वज्ञता, तेने एकदेशी वार्ता निशेष उडे. मी कोण ऐसा हेत, धरून पाहता देहातीत, अवलोकिता नेमस्त स्वरूपची होय. असो पूर्वी थोर थोर, जेने ज्ञाने पैल पार, पावले ते साचार एक आता. व्यास वसिष्ठ महामुनी, शुक नारद समाधानी, जनकादिक महाज्ञानी येनेची ज्ञाने. वामदेवादिक योगेश्वर, वाल्मिक अत्री ऋषेश्वर, शौनकादी आध्यात्मसार वेदांत मते. सनकादिक मुख्य करुणी, आदिनाथ मीन गोरक्षमुनी, आनिक बोलिता वचनी अगाध असती. सिद्धमुनी महानुभाव, सकळांचा जो अंतर्भाव, जेने सुखे महादेव डुलत सदा. जे वेदांत शास्त्राचे सार, सिद्धांत दादांत विचार, ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकास होय. साधू संत आणि सज्जन, भूत भविष्य वर्तमान, सर्वत्रांचे गुह्य ज्ञान ते सांगिजेल आता. तीर्थे व्रते तपे दाने, जे न जोडे धूम्रपाने, पंचाग्नी गोरांजने जे प्राप्त नव्हे. सकळ साधनांचे फळ, ज्ञानाची सिगची केवळ, जेणे संशयाचे मूळ निशेष तुटे. 56 भाषा तितके ग्रंथ, आदी करुण वेदांत, या इतक्यांचा गहनार्थ एकची आहे. जे नेनवे पुराणी, जेथे सिनल्या वेदवाणी, तेची आता एची क्षणी बोधीन गुरु कृपे. पाहिले नसता संस्कृती, रीग नाही महाराष्ट्र ग्रंथी, हृदयी वसल्या कृपामूर्ती सद्गुरु स्वामी. आता न लगे संस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत, माझा स्वामी कृपेसहित हृदयी वसे. न करिता वेदाभ्यास अथवा श्रवण सायास, प्रयत्ने विन सौरस सद्गुरु कृपा.
ग्रंथ मात्र महाराष्ट्र, त्याहून संस्कृत श्रेष्ठ, त्या संस्कृतामध्ये स्पष्ट थोर तो वेदांत, त्या वेदांता परते काही सर्वथा श्रेष्ठ नाही, जेथे वेदगर्भ सर्वही प्रकट झाला. असो ऐसा जो वेदांत, त्या वेदांताचाही महितार्थ, अति गहन जो परमार्थो तू ऐक आता. अरे गहनाचेही गहन, ते तू जाण सद्गुरु वचन, सद्गुरु वचने समाधान नेमस्त आहे. सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत, सद्गुरु वचन तोची दादांत सप्रचित आता. जे अत्यंत गहन माझा स्वामीचे वचन, जेने माझे समाधान अत्यंत झाले, ते हे माझे जीवीचे गुज, मी सांगेन म्हणतो तुझ, जरी अवधान देसी मज, तरी आता एच क्षणी. शिष्य म्लानवदने बोले, धरिले सदृढ पाऊले, मग बोलो आरंभिले गुरुदेवे. अहम ब्रह्मास्मी महावाक्य, येथीचा अर्थ अतर्क्य, तोही सांगतो एक गुरु शिष्य जेथे. एक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. नवविधा प्रकारे भजन, त्यात मुख्य ते आत्मनिवेदन, ते समग्र प्रकारे कथन कीजेल आता. निर्माण पंचभूते ये, कल्पांती नासती यथान्वये, प्रकृती पुरुष जिये तेही ब्रह्म होती. दृश्य पदार्थ आटता, आपण ही नुरे तत्वता, ऐक्य रूपे ऐक्यता मुळीच आहे. सृष्टीची नाही वार्ता, तेथे मुळीच ऐक्यता. पिंड ब्रह्मांड पाहो जाता, दिसेल कोठे. ज्ञानवनी प्रगटे, तेने दृश्य केर आटे, तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे. मिथ्यत्वे वृत्ती फिरे, तो दृश्य असताच वोसरे, सहजची येणे प्रकारे झाले आत्मनिवेदन. असो गुरुचे ठाई अनन्यता, तरी तू काय सिरे चिंता. वेगळेपणे अभक्ता उरोची नको, आता हेची दृढीकरण. व्हावया करी सद्गुरु भजन, सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे. या नाव शिष्य आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान. भववयाचे बंधन समूळ मिथ्या, देह मी वाटे जानरा, तो जाणावा आत्महत्यारा. देहाभिमाने एरझारा, भोगिल्याच भोगी. असो चौदेहा वेगळा, जन्मकर्मासी निराळा. सकळ अबाळ गोळा सबाह्य तू, कोणासीच नाही बंधन. भ्रांतीस्तव भुलले जन, दृढ घेतला देहाभिमान म्हणोनिया. शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे. तेने गुणे दृढावे परमार्थ हा. अखंड घडे श्रवण मनन, तरीच पाविजे समाधान. पूर्ण झालिया ब्रह्मज्ञान, वैराग्य भरे अंगी. शिष्या मुक्तपणे अनर्गळ, करिसी इंद्रिये बाष्कळ. तेने तुझी तळमळ जाणार नाही. विषयी वैराग्य उपजले, तयासीच पूर्ण ज्ञान झाले. मनी टाकिताची लाधले राज्य जेवी. मनी होता सिगटाचा, लोभ धरून या तयाचा. मूर्खपणे राज्याचा अभेर केला. एक शिष्या सावधान, आता भविष्य मी सांगेन. ज्या पुरुषास जे ध्यान, तयासी तेची प्राप्त. म्हणून जे अविद्या, सांडून धरावी सुविद्या. तेने गुणे जगद्वंद्या, पाविजे शीघ्र. संन्यपाताचे नि दुःखे, भयानक दृष्टी देखे. औषध घेताची सुखे, आनंद पावे. तैसे अज्ञान संन्यपाते, मिथ्या दृष्टीस दिसते. ज्ञान औषध घेता ते मुळीच नाही. मिथ्या स्वप्ने वोसनाला, तो जागृतीस आणिला. तेने पूर्वदशा पावला निर्भय जे. मिथ्याच परी सत्य वाटले, तेने गुणे दुःख झाले. मिथ्यानी निरसले हे तो घडेना. त्या आहे जागृतासी, परिवेडा लाविले निद्रिस्तासी. जागा झाल्या तयासी, भयची नाही. परी अविद्या झोप येते भरे. भरे सर्वांगी काविरे. पूर्ण जागृती श्रवणद्वारे मनने करावी. जागृतीची ओळखण एकतयाचे लक्षण. जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासूनी. जेने विरक्तीस न यावे, तो साधक ऐसे जाणावे. तेने साधन करावे थोरीव सांडुनी. साधन न मने जयाला,
तो सिद्धपणे बद्ध झाला, त्याहुनी मोक्ष फला ज्ञानाधिकारी. तव शिष्य केला प्रश्न, कैसे बद्ध मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखन कैसी जाणावी. याचे उत्तर श्रोतयासी, दिदले पुढिले समासी, सावध श्रोती कथेसी अवधान द्यावे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे शुद्ध ज्ञान निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.